Dear student, we are seeing practice set 3.2 question number 6. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रॅक्टिस सेट 3.2 त्या ठिकाणी पाहतोय. त्याच्यामधलं 6वं उदाहरण पहा की हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 5. हा काय प्रश्न आहे की 3 अंकी असणारा जो काही संख्या समूह जो आहे, पहा काय सांगितले, 3 अंकी नैसर्गिक संख्यांचा असणारा जो काही संख्या समूह जो आहे, तर त्याच्यामध्ये 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती ते आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे. आता सोल्युशन की 3 डिजिट्स नॅचरल नंबर्स, 3 digits natural numbers divisible by 5 are. आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी की सर्वसाधारणपणे नैसर्गिक संख्या जी आहे, 3 अंकी नैसर्गिक संख्यांचा असणारा तो काही समूह जो आहे, तर त्या समूहामध्ये 5ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला त्या ठिकाणी शोधाव्या लागतील. आता या कोणकोणत्या असतील? 3 अंकी आणि त्याला काय केलं पाहिजे, 5ने त्या ठिकाणी भाग केला. म्हणजे पहिली त्या ठिकाणी आपल्याला 100, त्याच्यानंतर 105, अजून कोणती सांगता येईल तर या ठिकाणी 110, 115 अशा जर आपण शोधत जर गेलो तर डॅश डॅश 3 अंकी, शेवटची 3 अंकी संख्या कोणती असेल तर 995 त्या ठिकाणी असेल. बरोबर. पहा काय केलेलं आपण की 3 अंकी नैसर्गिक संख्या की ज्याला त्या ठिकाणी काय करेल जाईल, 5ने भाग जाईल अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही संख्या ज्या आहेत तर त्या संख्या आपण त्या ठिकाणी शोध. आता या ठिकाणी पहा, द स्मॉलेस्ट अँड बिगेस्ट 3 डिजिट नॅचरल नंबर्स डिवाइड बाय 5 आर. सर्वात लहान 3 अंकी नैसर्गिक संख्या आहे 100 आणि सर्वात मोठी असणारी जे काही 3 अंकी असणारी जे काही मोठी संख्या जी आहे तर ती किती आहे 995 त्या ठिकाणी. या ठिकाणी आपण म्हणून काय म्हणता येईल, काय सांगितलेले, द स्मॉलेस्ट अँड the biggest 3 digits natural numbers divisible by 5 are. सर्वात लहान कोणती आहे तर 100 आणि सर्वात बिगेस्ट जे आहे तर ते बिगेस्ट किती आहे 995. की सर्वात लहान आणि सर्वात मोठी 3 अंकी नैसर्गिक संख्या की ज्याला त्या ठिकाणी 5ने भाग जातो अशी सर्वात लहान संख्या आहे 100 आणि सर्वात मोठी किती आहे 995. मग आता याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट टर्म जी आहे तर ती फर्स्ट टर्म त्या ठिकाणी काढता येईल T1, म्हणजे त्या ठिकाणी ती A असणार आहे. आता फर्स्ट टर्म किती आहे तर या ठिकाणी 100 आहे. त्याच्यानंतर कॉमन डिफरन्स कशाने काढतो आपण, D ने काढतो किंवा D ने दाखवतो. तर T2 मायनस T1 तर तो किती आहे 105 वजा 100 म्हणजे कॉमन डिफरन्स किती आला 5. त्याच्यानंतर TN किती आहे, सर्वात मोठी किती आहे 995 त्या ठिकाणी. या ठिकाणी आपण पहिली असणारे जे काही टर्म जे आहे तर ती लिहिली 100, सामान्य फरक त्या ठिकाणी काढला 5 आणि सर्वात मोठी म्हणजे 5ने भाग जाणारी 3 अंकी नैसर्गिक संख्यामधली सर्वात मोठी अशा प्रकारची शेवटची संख्या आहे 995. मग आता फॉर्म्युला
आपला फॉर्म्युला काय आहे की Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1t आपला त्या ठिकाणी फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये काय करू आपण, व्हॅल्यू जी आहे तर त्या व्हॅल्यू त्या ठिकाणी पुट करू. किमती ज्या आहेत तर त्या किमती काय करायच्यात याच्यामध्ये त्या ठिकाणी टाकायच्यात. आता किमती ज्या आहेत तर त्या किमती याच्यामध्ये टाकल्यानंतर पहा आता काय येते की Tn आपल्याला दिली. Tn किती दिलेले 995. ए ची व्हॅल्यू किती दिलेली 100 आणि एन म्हणजेच काय आहे तर त्या ठिकाणी आपल्याला अशा किती संख्या आहेत तर ते त्या ठिकाणी शोधायचं. म्हणजे यांची किंमत जी आहे तर ती यांची किंमत काय करायची आपल्याला फाइंड आउट करायची. आणि देअरफॉर n मायनस 1 इंटू डी किती आहे 5. आता पुढे या ठिकाणी 995 या ठिकाणी 100 आहे. 100 इथे प्लस आहे, या बाजूला नेले तर काय होतील तर त्या ठिकाणी ते मायनस त्या ठिकाणी होते. बरोबर. आता मायनस 100 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 5. 995 म्हणून 100 गेली, किती राहिले 895 इज इक्वल टू n मायनस 1 इंटू 5. पुन्हा 5 या ठिकाणी काय मल्टिप्लाय, इकडे गेले तर त्या ठिकाणी ते डिव्हाइड होतील. म्हणजे त्या ठिकाणी पहा काय राहील की n मायनस 1 इज इक्वल टू 895 डिवाइडेड बाय 5 काय केलं याला डिव्हाइड केलं. याला भाग द्या. आता भाग की 5 एक 5 किंवा काहीच कळत नसेल तर बाजूला आपण या ठिकाणी भागाकार जो आहे तर तो भागाकार त्या ठिकाणी करू. 5 एक 5 8 मधून 5 गेले, खाली राहिले 3 वरून घेतले 9 5 8 40 होते. आपण 5 7 काय म्हणून 35 इथे उरले 4 5 9 45 म्हणजे किती राहिले 179 राहिले. बरोबर. किती राहिले n मायनस 1 इज इक्वल टू 179. म्हणजे त्या ठिकाणी पहा काय आहे की n मायनस 1 इज इक्वल टू 179. मायनस 1 आहे, या बाजूला नेले प्लस 1 म्हणजे त्या ठिकाणी n इज इक्वल टू 179 प्लस 1 दॅट इज n इज इक्वल टू 108. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी किती नंबर असतील 5 ने भाग जाणारे 3 अंकी संख्येमध्ये, ज्याला त्या ठिकाणी 5 ने भाग जाईल अशा किती संख्या असतील तर 180 संख्या त्या ठिकाणी असतील. आणि म्हणून या ठिकाणी पहा या ठिकाणी फायनल आन्सर आपल्याला लिहायचंय की देअर आर किती 183 digits natural numbers that are divisible by 5. आणि म्हणून त्या ठिकाणी 3 अंकी असणारी जी काही नैसर्गिक संख्या की जिला त्या ठिकाणी 5 ने भाग जाईल अशा 180 असणाऱ्या ज्या काही संख्या ज्या आहेत तर त्या संख्या त्या ठिकाणी असतील. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सोडवता येईल. याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आता पुढे 7th एक्झाम्पल आपल्याला लिहिले. द 11th term and the 21st term of an arithmetic progression are 16 and 29 respectively. Find the 41st term of arithmetic progression. काय लिहिलं एक अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीचं असणारं ते काही 11वं पद किती दिलेलं आहे 16 आणि 21वं पद जे आहे तर ते 21वं पद दिलेलं आपल्याला 29. तर असणारे जे काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीचं आपल्याला 41वं असणारं जे काही पद जे आहे तर ते पद काय करायचं तर त्या ठिकाणी शोधायला त्या ठिकाणी. आता या ठिकाणी काय काय दिलंय तर ते आपण त्या ठिकाणी सोल्युशन मध्ये लिहू. या ठिकाणी
TN किती दिलेले 60 आणि T21 तर T21 किती दिलेले 29 आणि आपल्याला काय करायचं याचं किती पद शोधायचंय तर 41 असणार जे काही पद आहे जे T41 जे आहे तर ते त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. आता याच्यामधलं आपल्याला त्या ठिकाणी फर्स्ट टर्म माहीत नाही, कॉमन डिफरन्स सुद्धा त्या ठिकाणी माहीत नाही. तो काही करू आपण त्या ठिकाणी मानू आणि म्हणून पहा की लेफ्ट A B द फर्स्ट टर्म हे काय करू आपण त्या ठिकाणी ते असणार जे काही अरिथमेटिक प्रोग्रेशन जे आहे तर त्याचं फर्स्ट टर्म त्या ठिकाणी ते मानू अँड D द कॉमन डिफरन्स सामान्य फरक जो आहे तर तो D त्या ठिकाणी मानू. असं जर असेल तर फॉर्म्युला आपल्याला माहिती काय फॉर्म्युला आहे TN इज इक्वल टू A प्लस N मायनस 1 D हा आपला त्या ठिकाणी फॉर्म्युला जो आहे तर तो फॉर्म्युला कशासाठी फॉर्म्युला आहे nth पद त्या ठिकाणी शोधण्यासाठी. मग आता याच्यामध्ये असणारे जे काही व्हॅल्यूज जे आहे तर ते व्हॅल्यूज काय करावे लागतील आपल्याला त्या ठिकाणी पुट करायचे. जे असणारा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायच्यात व्हॅल्यूज जे आहे तर ते व्हॅल्यूज आपल्याला त्या ठिकाणी पुट करायच्यात. आता व्हॅल्यूज याच्यामध्ये पुट केल्यानंतर काय येतंय आपल्याला काय करायचंय TN त्या ठिकाणी फाइंड आउट करायचंय. TN हे त्या ठिकाणी माहीत नाही. त्याच्यानंतर nth जे आहे आता nth किती आहे तर 11 त्या ठिकाणी 11 मायनस 1 पुन्हा D सुद्धा काय आपल्याला त्या ठिकाणी माहीत नाही बरोबर. पुढे आता या ठिकाणी TN किती दिलेलं आहे तर त्या ठिकाणी 11 टर्मसाठी असणारा जो काही अरिथमेटिक प्रोग्रेशन जो आहे तर ते 16 आपल्याला दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी हा जो काही TN जो आहे तर तो TN किती आहे 16 इज इक्वल टू A प्लस 10 मायनस 1 किती आलं तर 10 D याला इक्वेशन नंबर काय म्हटलं मी त्या ठिकाणी 1 त्या ठिकाणी. अशाच पद्धतीने पुन्हा पहा या ठिकाणी पुढचं पद जे आहे तर ती T21 आहे ज्या ठिकाणी T21 इज इक्वल टू A प्लस N. आता या ठिकाणी nth किती दिलेलं आहे तर या ठिकाणी 29 आपल्याला दिलं आहे बरोबर. सॉरी किती दिलेलं आहे 21 बरोबर 21 आहे ज्या ठिकाणी N जो आहे तर तो 21 मायनस 1 इंटू T. आता 21 टर्म किती दिलेलं आहे 29 त्या ठिकाणी किती दिलेलं आहे 29 इज इक्वल टू A प्लस 21 मधून 1 गेला किती राहिले 20T याला इक्वेशन नंबर काय म्हटलं आपण त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी. अशा पद्धतीने आपल्याला 2 इक्वेशन आहेत 1 आणि 2. आता आपण काय करू D ची असताना जी काही व्हॅल्यू जी आहे तर ती D ची व्हॅल्यू आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. आता ही D ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करता येईल आपल्याला की सर्वसाधारणपणे इक्वेशन 1 काय करू आपण 2 मधून त्या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करू. पुढे त्या ठिकाणी मी सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 समीकरण 1 जे आहे तर ते समीकरण 1 काय करू 2 मधून त्या ठिकाणी वजा करू. आता समीकरण 2 काय आहे 29 बरोबर A अधिक 20D हे आपलं समीकरण नंबर 2 आहे. एक काय आहे 16 बरोबर A अधिक 10D. काय करायचे सबस्ट्रॅक्ट करायचे. सबस्ट्रॅक्ट करण्यासाठी खालच्या प्रत्येक पदाचं चिन्ह बदलायचे प्लस आहे सबस्ट्रॅक्ट करायचे प्लस आहे मायनस प्लस आहे मायनस प्लस आहे मायनस. त्या ठिकाणी 29 मधून 16 आहे 29 मधून 16 गेले किती राहिले 13 आहे 13 वजा ए अधिक ए गेले त्याच्यानंतर अधिक 20D आणि वजा 10D म्हणजे टोटली किती राहिले या ठिकाणी 10D राहिले. पण 13/10 इज इक्वल टू D
10ने भागायचं म्हणजे एक दशांश चिन्ह त्याच्यावर येणार आहे. डी इज इक्वल टू किती आलं 1.3. तर हिची काही व्हॅल्यू जी आहे तर ती व्हॅल्यू काय करा 1 किंवा 2 मध्ये ठेवा. आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. पहा की पुटिंग d इज इक्वल टू 1.3 इन इक्वेशन 1. तर इक्वेशन 1 पहा काय. इक्वेशन 1 मी त्या ठिकाणी लिहितो 16 इज इक्वल टू a प्लस 10. बरोबर. पुढे 16 इज इक्वल टू a प्लस 10 इंटू d ची व्हॅल्यू आहे 1.3. या ठिकाणी 16 इज इक्वल टू a प्लस दशांश चिन्ह नाही असं समजलं तर गुणाकाराला 130 आणि एक दशांश चिन्ह दिलं तर आलं 13.4. बरोबर. आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी 16 प्लस आहे प्लस 13 आहे या बाजूला म्हणजे मायनस झाली 13 इज इक्वल टू a आणि देअरफॉर a इज इक्वल टू किती आलं 3. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट टर्म आपल्याला त्या ठिकाणी माहीत झाली. त्याच्यानंतर त्याच्यामधला असणारा तो डिफरन्स जो आहे तर तो डिफरन्स आपल्याला त्या ठिकाणी माहीत झाला तो आहे 1.3. आणि कितवी टर्म आपल्याला त्या ठिकाणी फाइंड आउट करायला सांगितली तर त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की फाइंड द 41st टर्म ऑफ द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि म्हणून या ठिकाणी पहा नाव P41 इज इक्वल टू a प्लस n मायनस 1d हा आपला त्या ठिकाणी जनरल फॉर्म्युला. त्या ठिकाणी पहा किमती आपण टाकू की P41 इज इक्वल टू a किती आहे 3 प्लस त्या ठिकाणी n किती काढायचं आपल्याला 41 टर्म करायची 41 पद त्या ठिकाणी करायचे 41 मायनस 1 इंटू d. d किती आहे 1.3. पुढे T41 इज इक्वल 3 प्लस 41 मायनस 1 4t आणि d किती आहे 1.3. T41 इज इक्वल टू 3 प्लस पुन्हा दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार आपण करणार आहे. पहा की 13 गुणिले 0 0 13 चोक 13 26 ते 39 13 चोक 52 म्हणजे 520 झालं. आणि एक दशांश चिन्ह आपल्याला याच्यामध्ये द्यायचं जे त्याला 52.0. बरोबर. पुढे T41 इज इक्वल टू 3 प्लस 52 म्हणजेच ते किती आले 55. जे T41 इज इक्वल टू काय वेळेला आपण त्या ठिकाणी 55. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा काय लिहिता येईल फायनल आन्सर. काय विचारलेलं आहे की फाइंड द 41st टर्म ऑफ द अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि म्हणून त्या ठिकाणी द 41st टर्म ऑफ एन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज 55. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या अंकगणिती श्रेणी जे आहे तर त्या अंकगणिती श्रेणीचं 41 असणार जे काही पद जे आहे तर ते पद काय असणार आहे 55 त्या ठिकाणी असणार. येते याच्यानंतर पुढे आता पुढचा क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला की विच टर्म ऑफ AP 11 8 5 2 कॉमा डॅश डॅश इज मायनस 151. की 11 8 5 2 डॅश डॅश ही जी काय असणार जी काय अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीत एक वजा 151 ही संख्या कितवं पद त्या ठिकाणी असते हे आपल्याला त्या ठिकाणी शोधायचंय. बा त्या ठिकाणी सोल्युशन हिअर फर्स्ट टर्म T1 तर त्याला आपण त्या ठिकाणी ए म्हणताना दिसतो तर दिलेलं 11. पुढे त्याच्यानंतर असणारं जे काही T2 आहे 8 T3 जे आहे तर ते 5 आहे. त्याच्यानंतर T4 जे आहे तर ते T4 किती आहे 2 आहे. याच्यावरून आपल्याला कॉमन डिफरन्स जो आहे तर तो कॉमन डिफरन्स काय करता येईल तर त्या ठिकाणी फाइंड आउट करता येईल. की कॉमन डिफरन्स सामान्य फरक D इज इक्वल
T2 मायनस T1. आता T2 किती आहे 8 वजा T1 किती आहे 11 म्हणजेच तो किती -3 त्या ठिकाणी. बरोबर. पुढे आपल्याला काय करायचं पहा की लेट द nth term of given arithmetic progression b -151. ते आपल्याला दिलेले जी काही श्रेणी जी आहे तर त्या श्रेणीतलं यंत पद जे आहे तर ते यंत पद किती दिलेलं आहे 151 आपल्याला त्या ठिकाणी. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू टी. या ठिकाणी Tn जो आहे तर तो Tn आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे. किती दिलेला आहे Tn यंत टर्म दिलेला आपल्याला -151 इज इक्वल टू फर्स्ट टर्म आपल्याकडे या ठिकाणी आहे किती आहे 11 आणि यंत आपल्याला त्या ठिकाणी शोधायची ज्या ठिकाणी n-1 इंटू टी. टी किती आलेला आहे -3. पुढे -151 इज इक्वल टू 11 प्लस n-1 इंटू -3 हेच लिहिलेलं आहे. आता आपण काय करू +11 जे आहे तर ते या बाजूला आहे ज्या ठिकाणी -151 मायनस 11 इज इक्वल टू n-1 इंटू -3. यांची बेरीज केली. कसली बेरीज केली की 151 आणि 11 पहा त्यांची बेरीज जर केली तर ती बेरीज मायनस येईल. 1 आणि 1 झाले 2, 1 आणि 5 झाले 6 झाले 162 वजा 162 बरोबर n-1 गुणिले -3. काय आले की वजा 162 बरोबर n-1 इंटू -3. हे -3 या ठिकाणी मल्टिप्लाय इकडे गेले तर डिव्हाइड होतील म्हणजे त्या ठिकाणी -162 डिवायडेड बाय -3 इज इक्वल टू n-1. आता मायनस होईल प्लस होईल आणि आपण काय करू 162 ला 3 ने डिवाइड करू. 3 5 15 1 राहिला आणि 12 3 चौक 12 म्हणजे किती आले 54 इज इक्वल टू n-. मायनस आहे इकडे नेला प्लस झाला म्हणजे 54 प्लस 1 इज इक्वल टू n दॅट इज n इज इक्वल टू 55. म्हणजे n बरोबर किती मिळालं आपल्याला 55. आणि 55th टर्म ऑफ द गिव्हन एपी इज -151. काय सांगता येईल काय म्हणता येईल आपल्याला या ठिकाणी द 55th टर्म ऑफ गिव्हन अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज किती असेल वजा 151. आणि म्हणून ही जी काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या अंकगणिती श्रेणीमध्ये वजा 151 हे कितवं पद असेल तर 55व असणार. जे काही पद जे आहे तर ते पद त्या ठिकाणी असणार. त्याच्यानंतर पुढे आता पुढचं उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की हाऊ मेनी नॅचरल नंबर्स फ्रॉम 10 to 250 आर डिव्हिजेबल बाय 4. 10 ते 250 पर्यंत 4 ने विभाज्य असणाऱ्या किती नैसर्गिक संख्या त्या ठिकाणी आहे. काय सांगितलंय 10 ते 250 पर्यंत 4 ने विभाज्य असणाऱ्या 4 ने भाग जाणाऱ्या किती नैसर्गिक संख्या त्या ठिकाणी असते. सोल्युशन आपल्याला काय सांगता येईल द नंबर्स फ्रॉम 10 to 250 डिव्हिजिबल बाय 4 आर. 10 ते 250 पर्यंत 4 ने भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला. आता 10 नंतरची कोणती असेल
12 असेल, त्याच्यानंतर 16 असेल, त्याच्यानंतर 20 असेल, 24 असेल, 28 असेल, अशा डॅश डॅश आपल्याला कुठपर्यंत शोधायच्या 250 पर्यंत. आता 250च्या अगोदरची ही जी त्या ठिकाणी 4ने त्या ठिकाणी डिव्हिजिबल आहे अशी असणारे 248. काय केलं आपण 10 ते 250 पर्यंत 4ने विभाज्य असणाऱ्या संख्या आपण त्या ठिकाणी सुरुवातीच्या शोधल्या. 12, 16, 20, 24, 28, 32 अशी पुढे लिहिता येईल आपल्याला. आणि शेवटची किती आहे 248. आता या ठिकाणी याच्यावर जर आपण निरीक्षण जर केलं तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं नसते की 12, 16, 20, 24, 28 डॅश डॅश 248 इज ए अरिथमेटिक प्रोग्रेशन. ही अंकगणिती श्रेणी आहे. आता का अंकगणिती श्रेणी आहे तर त्याच्यामधला कॉमन डिफरन्स जर आपण जर पाहिला तर तो किती दिसतोय प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी तो 4 त्या ठिकाणी. बरोबर पहा. आणि म्हणून मी लिहितोय की धिस इज अन अरिथमेटिक प्रोग्रेशन. ही काय आहे अंकगणिती श्रेणी त्या ठिकाणी. विथ फर्स्ट टर्म ए इज इक्वल टू किती आहे फर्स्ट टर्म किती आहे तर त्या ठिकाणी 12 त्या ठिकाणी आहे. बरोबर. अँड कॉमन डिफरन्स कॉमन डिफरन्स कशाने दाखवतो डीने दाखवतो. किती आहे फरक त्याच्यामध्ये 4चा त्या ठिकाणी फरक जो आहे तर तो फरक त्या ठिकाणी. बरोबर. पुढे लेट देअर आर nth टर्म इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. पुढे लेट देअर आर nth टर्म इन गिव्हन अरिथमेटिक प्रोग्रेशन. दिलेली जी काय अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये nth पद त्या ठिकाणी आहे असं आपण त्या ठिकाणी काय करू मानू. आणि देन tn किती असणार शेवटचं पद किती आहे तर त्या ठिकाणी ते 248 त्या ठिकाणी. बरोबर. किती आहे 248. मग आपल्याकडं फॉर्म्युला आहे tn. काय फॉर्म्युला आहे tn इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू t. आता याच्यामध्ये फर्स्ट टर्म आपल्याला माहिती. फर्स्ट टर्म किती दिलेली आपण आहे तर या ठिकाणी फर्स्ट टर्म त्या ठिकाणी ठेवलेला. कॉमन डिफरन्स आपल्याकडे किती आहे 4 त्या ठिकाणी. ह्या ज्या काय असणाऱ्या ज्या काही संख्या ज्या आहेत तर त्या संख्या आपण याच्यामध्ये लिहू. पण tn किती आहे 248. बरोबर. ए किती आहे 12 अधिक n-1 आपल्याला त्या ठिकाणी शोधायची. यांची किंमत त्या ठिकाणी फाइंड आउट करायची. डी ची व्हॅल्यू किती आहे डी ची व्हॅल्यू या ठिकाणी 4 आहे. पुढे 248 बरोबर 12 तेच होते. पुढे काय करू आपण हे जे 12 जे आहे तर ते सबस्ट्रॅक्ट करू. 248 वजा 12 बरोबर n-1 इंटू 4. आता 248 मधून 12 गेले 5 साली वजा बाकी आहे. आपण बाजूला त्या ठिकाणी करू. किती राहिले 3 राहिले म्हणजे 236 त्या ठिकाणी. बरोबर. जिथे राहिले 236 बरोबर n-1 गुणिले 4. 4 या ठिकाणी मल्टिप्लाय इकडे गेला तर डिवाइड त्या ठिकाणी 236 भागिले 4 बरोबर n-1. 236 ला काय करू आपण 4 ने डिवाइड करू. 4-5 20 ते उरले 3 4-9 36 जे किती आले 59 इज इक्वल टू n-1. 59 मायनस आहे या बाजूला नेले प्लस झाले n म्हणून n इज इक्वल टू किती मिळालं आपल्याला 60. या ठिकाणी आपल्याला की या ठिकाणी 10 ते काय सांगितलेलं आहे इथे की 10 ते 250 पर्यंत 4 ने भाग जातील अशी किती त्या ठिकाणी संख्या असणार आहे
तर 60 टर्म्स त्या ठिकाणी असणार, म्हणजे 60 पद त्या ठिकाणी असणार. आणि म्हणून फायनल आन्सर आपण देऊ की देअर आर 60 टर्म्स. किती? देअर आर 60 टर्म्स डिव्हिजिबल बाय 4 in the given arithmetic progression. आणि म्हणून दिलेली जी काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर त्या दिलेल्या अंकगणिती श्रेणीमध्ये 60 पद त्या ठिकाणी असतील की ज्यांना त्या ठिकाणी 4ने त्या ठिकाणी भाग झाला. त्याच्यानंतर शेवटचं उदाहरण आता पुढे 10th एक्झाम्पल. द 17th टर्म of an arithmetic progression is 7 more than the 10th term. Find the common difference. आता काय की एका अंकगणिती श्रेणीचं 17वं असणारं जे काही पद जे आहे तर ते 17वं पद कसं आहे तर 10व्या पदापेक्षा 7ने त्या ठिकाणी कसं आहे जास्त त्या ठिकाणी आहे. तर सामान्य फरक जो आहे तर तो सामान्य फरक आपला त्या ठिकाणी काढायचा. सोल्युशन. Let the first term of arithmetic progression be A and common difference be D. दिलेली जी काही अंकगणिती श्रेणी जी आहे तर तिचं पहिलं पद त्या ठिकाणी आपण ए मानू आणि सामान्य फरक जो आहे तर तो डी त्या ठिकाणी. मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला आहे? Tn इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1t. हा आपला त्या ठिकाणी फॉर्म्युला त्या ठिकाणी. बरोबर. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये पहा T17 ए प्लस यांची किंमत किती 17 मायनस 1 इंटू टी म्हणजे T17 इज इक्वल टू ए प्लस 16. त्याला इक्वेशन नंबर 1 त्या ठिकाणी. मग अशाच पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी 10th टर्म काढायची जे T10 इज इक्वल टू ए प्लस यांची किंमत किती असणार आहे 10 मायनस 1 टी जे T10 इज इक्वल टू ए प्लस 9. इक्वेशन नंबर 2. But from the given condition त्या उदाहरणामध्ये काय अट दिलेली पहा ती अट त्या ठिकाणी लिहितो. द 17th term of an arithmetic progression is 7 more than the 10th term. असं आपल्याला अटीमध्ये दिले. मग आता 17th टर्म आपल्याकडे आहे. 17th टर्म काय आहे तर या ठिकाणी 17th टर्म माझ्याकडे आहे ही ए प्लस 16d कशी आहे तर 10th टर्म किती आहे ए प्लस 9d आणि याच्यापाशी कशी आहे 7ने जास्त आहे. ही 10th टर्म आहे आपली. ही 10th टर्म कशी आहे या ठिकाणी 17th टर्म जी आहे तर ती 17th टर्म 10th टर्म पेक्षा 7ने त्या ठिकाणी जास्त आहे. अशा पद्धतीचं इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी मिळेल आणि हे इक्वेशन आपल्याला काय करायचं तर त्या ठिकाणी सोडवायचंय. त्या ठिकाणी ए या बाजूला न्यायला तर तो मायनस होईल. या ठिकाणी ए प्लस किती आहे 16d इज इक्वल किंवा मी डायरेक्ट या बाजूला घेतो जे मायनस ए मायनस 9d आणि 7 जसाच्या तसा त्या ठिकाणी. पुढे आपल्या लक्षात येत नसते की मायनस ए प्लस ए गेली 16d मधून मायनस डी गेला म्हणजे 16d मधून किती गेलेले 9d गेलेले. किती राहिले 7 त्या ठिकाणी राहिले म्हणजे 7th d. काय आहे 7th d इज इक्वल टू डी म्हणजे त्या ठिकाणी d इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 7 इज इक्वल टू 1 म्हणजे त्या ठिकाणी कॉमन डिफरन्स d इज इक्वल त्याला 1 म्हणून त्या ठिकाणी
ती असणारी जी काही श्रेणी जी आहे तर त्या श्रेणीमधला सामान्य फरक जो आहे तर तो सामान्य फरक किती असेल, 1 असेल. अशा पद्धतीने आपण प्रॉब्लेम प्रॅक्टिस सेट 3.2 त्या ठिकाणी पाहिला. याच्यानंतरचा पुढचा भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.